साल उत्साह, सम्मान, स्वाभिमान। ब्रेक नंतर बातमी मुंबईतून आहे। मुंबईतल्या अनधिकृत कबूतरखान्यांकडे महापालिकेचं दुर्लक्ष होतं। निवडणुकीनंतर कबूतरांना खाद्य देण्यावरची कारवाई मंदावली। महापालिका निवडणुकीनंतर कबूतरांना खाद्य देण्याविरोधातली महापालिकेची कारवाई मंदावलेली पाहायला मिळते। 2026 मध्ये दंड आकारण्याची आकडेवारी आणि वसुली दोन्हींमध्ये मोठी घट झाल्याचं चित्र आहे। 2025 मध्ये एकूण 300 प्रकरणं नोंदवली गेली होती आणि सुमारे 1.5 लाखांचा दंड वसूल करण्यात आला होता। मात्र उच्च न्यायालयाने बंदी केल्यानंतर सुद्धा पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळतं। आणि याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांनी। महापालिका निवडणुकीनंतर कबुतरांना खाद्य घालण्यापासून रोखण्याची जी मोहीम आहे ती महापालिकेची काहीशी मंदावलेली पाहायला मिळते। आपण आहोत आता फोर्टमध्ये आणि आपण बघतोय की बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अगदी जवळच्या असलेल्या या कबूतरखान्यावर अद्यापही अनेक जण खायला घालतायत। जीपीओ कॉर्नर, वालचंद, हिराचंद मार्ग, फोर्ट येथे कबुतरांना व सर्व प्रकारच्या पक्षी आणि प्राण्यांना खायला घालू नये अशा पद्धतीचा बोर्ड इथे खरं तर लावलेला आहे। 500 रुपये इतका दंड ठेवण्यात आलेला आहे। मात्र तरी देखील मोठ्या प्रमाणात कबुतरांना दिवसभर इथे खायला घातलं जातं। आता देखील आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात कबूतर इथे खाताना पाहायला मिळतात। अनेक जण येत आहेत आणि खायला घालतायत, पण पालिकेच्या मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे व्यवस्थित अंमलबजावणी होत नसल्याची सध्या माहिती जी आहे ती हाती येते। खरं तर या कबुतरांमुळे आरोग्याचा प्रश्न जो आहे तो निर्माण होतो आणि त्यामुळे काही बंधनं जी आहेत ती कायद्याने उच्च न्यायालयाने घातलेली पाहायला मिळाली होती। मात्र जिथे जिथे खायला अलाउड केलेलं आहे तिथे तिथे हे कबूतर कबूतर खायला घालणारी लोक जी आहेत कबूतरांना ती जात नाहीयेत आणि पूर्वीची जी ठिकाणं आहेत तिथेच अजूनही कबूतरांना खायला घालतात। मात्र याकडे पालिका सपसेल दुर्लक्ष करताना पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र, मुंबई। तर बंदी असून सुद्धा कबूतरांना खाद्य देणं सुरूच आहे, त्यामुळे आता महापालिकेची कारवाई कुठेतरी मंदावल्याचं चित्र पाहायला मिळतं। निवडणुकीनंतर कबूतरांना खाद्य देण्यावरची कारवाई आता मंदावली आहे। आता एक महत्त्वाची